नमस्कार. महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. आला आला पाऊस आला, हिंदमाता भुयारी मार्ग पाण्याखाली गेला. नेमेची येतो मग पावसाळा, हिंदमाता भुयारी मार्गाचा होतो नाला. ही वचनं आता आणि दरवर्षी तळेगावकर नागरिक आळवत असतात, परंतु प्रशासनाला मात्र जाग येत नाही. आमचे प्रयत्न चालू आहेत, पाणी काढतोय, मोटर बंद पडली आहे, लाईट गेलेत, अशी उत्तरं प्रशासनाकडून देण्यात येतात. गेल्या अनेक वर्षापासून दरवर्षी पावसाळ्यात या पुलाखाली साचणाऱ्या पाण्यात कित्येकांची वाहनं नादुरुस्त झाली आहेत, तरी प्रशासन याच्यावर ठोस उपाययोजना करत नाही. खरं तर इथं नागरिकांची चूक आहे. पाणी दिसतंय तरी आपल्या गाड्या का घालायच्या या पाण्यात? कळायला हवं ना की प्रशासनाला वेळ नाही. त्यात त्यांच्याकडे अनेक कारणं असताना आपणच समजूतदारपणा दाखवायचा. जायचंच नाही या रस्त्याने. भले तळेगाव चाकण रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीत अडकावं लागलं तरी चालेल, पण प्रशासनाला पूर्ण सहकार्य करायचं. घरातून थोडं लवकर निघायचं. इच्छित स्थळी पोहोचायला उशीर झाला तरी बिघडतं कुठे? उगाच आपल्या गाड्या या पाण्यात घालून रिस्क का घ्यायची? प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे आपणच समजूतदार व्हायचं. आपण भरलेल्या कराच्या पैशातून उभारलेला हा पूल असा दरवर्षी पाण्याखाली जाताना आपण फक्त बघायचं, पण शांतपणे. आपल्याकडे पर्यायी मार्ग आहेच की. पावसाळ्यात असा कुठला भुयारी मार्ग आहे हे पूर्णपणे विसरून जायचं. इतका पाठपुरावा केला, इतक्या बातम्या लावल्या, परंतु दरवर्षी या पुलाचा प्रश्न जैसे थे वैसाच राहतोय. तेव्हा तळेगावकर नागरिक आपणच सुज्ञ व्हा. या मार्गाचा वापर करणंच सोडून द्या. प्रशासनावर कामाचा अतिरिक्त बोजा आहे आणि त्यात आपण कुठं आपल्या भुयारी मार्गाचं घोडं दामटायचं? पुलाची जागा चुकलीये का असा प्रश्न काही नागरिक उपस्थित करत आहेत. पण नागरिकांनो, तो एक संशोधनाचा विषय आहे. त्याच्यात जास्त खोलात आपण न शिरलेलंच बरं. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.